गुड मॉर्निंग. आज एक नवीन सकाळ. आज ना मी तुम्हाला काय दाखवणार आहे माहिती आहे का? आमचा जो गुहागरचा दत्त मंदिर आहे ना, तिकडे घेऊन जाणार आहे. तिकडे दर गुरुवारी, आज गुरुवार आहे, तिकडे दर गुरुवारी महाप्रसाद असतो. तर ऑलरेडी उशीर झालेला आहे, सुरुवात झाली आहे महाप्रसाद बनवायला. दर गुरुवारी कोणाची नाही कोणाची पाळी असते. आज आमच्या चुलत भावाची पाळी आहे. तर आज मी तुम्हाला दाखवतो तिकडे पाकशाळा दाखवतो ते. ठीक है, मग चला थेट अपन उधर जाते हैं दत्त मंदिर में. ओके, देखो ये है हम लोग का मंदिर. 117 साल पुराना मंदिर. देखो कितना बड़ा है. देखो ये दिसंबर में ना जब दत्त जयंती उत्सव होता है ना तो ये पूरा भर जाता है. और यहाँ पे खाना बनता है, यहाँ पे प्रसाद बनता है. देखिए ये मेरे भाई. दादा नमस्कार, कसे आहात? बरं आहे ना? हाँ हाँ, मी पण बरं आहे. देखो ये परंपरा देखो, हम लोग अभी भी लकड़े के ऊपर ही बनाते हैं. ये देखो इसके ऊपर अभी बर्तन रखेगा. ये अभी ये बर्तन रखा है, बड़ा बर्तन है. इसके अंदर या भाजी बनेगा और साइड में गर्म पानी है, मगर वो उसके बाद उधर चावल बनाएगा, पकाएंगे. देखो ये हम लोग का पाकशाला है, इधर हम लोग बनाते हैं ऐसा. ये स्टेज है, यहाँ पर ना नाटक वाटक होता है, भजन होता है. देखो कितना बड़ा है. देखो देखा, वाह मस्त भाजी बनते. बघा कसं वाटतंय, मस्त ना. हे प्रसाद बनतोय दर गुरुवारी इकडे ह्या मंदिरामध्ये प्रसाद असतो. आज आमची पाळी आहे, म्हणजे माझे भाऊ आहेत, मोठे भाऊ आहेत, दत्ता शेटे, श्रद्धा हॉटेलचे मालक. बघू शकता तुम्ही. रे संसार संसार जसा तवा चुल्हावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, रावळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार. काका तुमचं नाव सांगा ना पहिले. मी सुभाष शेट्टी, सुभाष विठ्ठल शेट्टी. अच्छा, मला सांगा ह्या मंदिराला किती वर्ष झाली? 117 वर्ष झाली. 117 वर्ष झाली. हा. काय सांगू शकता या मंदिराबद्दल? मंदिराबद्दल सांगायचं म्हणजे हे दत्त मंदिराची मूर्ती आहे ना, हा, ती समुद्रात सापडलेली आहे. एका अब्बास अली माहिमकर या व्यक्तीला ती मूर्ती आमच्या मंडळा लोकांना आणून दिली होती. त्यावेळेला 1907 साली 26 एप्रिल 1907 साली ह्या देवाची स्थापना झाली. अच्छा, धन्यवाद सांगितल्याबद्दल माहिती. बघा प्रसाद बऱ्यापैकी होत आलाय. दादांचं बनवायचं काम म्हणजे एकदम A1. टेस्ट म्हणजे A1 प्रसाद आहे ते, असं मी म्हणू नाही शकत. टेस्ट म्हणजे, पण ते नेहमीच बनवतात ते एक नंबर. एखादी सुगरण सुद्धा पाठी पडेल असं म्हणजे ते जेवण बनवतात. मस्त मजा येते.
दीम तनन दीम तन उददन देरे न 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 किरणी धरणी गगन चमके भ्रमित भ्रमर करी गुंजन हलके अधीर मन मम जळू सरित जल करीत स्वर झर धर झर धर झर दीम धन उददन देरे न दीम धनन दीम धन उददन देरे न दीम धनन दीम धन उददन देरे न दीम धनन दीम धन उददन देरे न हाय दोस्तों, मैं तो आ गया घर पे। मुझे तो बहुत मज़ा आया, आज बहुत आनंद मिला और आई होप आपको भी मज़ा आया होगा और आपने भी देखा होगा हमारा मंदिर और हमारी पाकशाला। तो मैं यहाँ पर ब्लॉग बंद कर देता हूँ। बारिश बहुत अच्छा गिर रहा है बाहर। टाटा, बाय बाय।